दोन्ही हातात तलवार बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एकाला वैजापूर पोलिसांनी बुधवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास बेड्या ठोकल्या आहे। या प्रकरणात वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रकरणात पोलीस अंमलदार अमोल कांबळे यांनी फिर्याद दाखल केली आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी रात्री ते गस्तीवर असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम पुरमगाव रोड धरमघाटाजवळ दोन्ही हातात तलवार बाळगत दहशत माजवत आहे। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाल यांनी घटनास्थळी जाण्याबाबत पथकाला निर्देश दिले। उपनिरीक्षक नागरगोजे, अंमलदार डहाळे, कांबळे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान त्यांना एक इसम हातात तलवार बाळगताना दिसून आला। पोलिसांच्या पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून 2 तलवार जप्त करण्यात आला आहे। त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अरविंद जीतराम कुमार, राहणार खानवस्ती, श्रीनगर, सेनीपत, राज्य हरियाणा असे असल्याचे सांगितले। या प्रकरणात त्याच्या विरोधात तलवार बाळगून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने मिळून आल्याने वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर पोलीस करीत आहेत।